सातारा लोकसभा मतदारसंघातून आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे हे त्यांच्या उमेदवारीचा अर्ज भरणार आहेत। सातारा येथील गांधी मैदान या परिसरातून त्यांची रॅली सुरू होईल आणि या रॅलीला स्वतः शरद पवार, त्याचप्रमाणे जयंत पाटील, नितीन बानगुडे पाटील, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे दिग्गज नेते हे या त्यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहणार आहेत। गांधी मैदान या परिसरामध्ये आपण पाहतोय की ही महाविकास आघाडीचा हा रथ सजवण्यात येतो आणि या रथातून काही वेळानंतर ही रॅली सुरू होईल आणि साताऱ्यातील प्रमुख रस्त्याने राजपथ रस्त्यावरून ही रॅली पवई नाका परिसरात पोहोचेल। पवई नाका परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून तिथून पुढे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ही रॅली जाईल आणि तिथं शशिकांत शिंदे यांचा उमेदवारीचा अर्ज भरला जाईल। सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो आणि या बालेकिल्ल्यामध्ये मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यासाठी आता महाविकास आघाडीनं कंबर कसलेली आहे। आजची जी रॅली जी सुरू होती हा गांधी मैदानाचा जो परिसर आहे हा म्हणजे उदयनराजेंच्या निवासस्थानापासून अगदी हाकेच्या अंतरावर असणारा परिसर आहे आणि त्यामध्ये हजारोंच्या संख्येनं आता कार्यकर्ते उपस्थित होतील आणि त्यानंतर या रॅलीला मोठ्या प्रमाणात सुरुवात होईल। एकूणच शरद पवार गटानं या सातारा जिल्ह्यावरचा पहिल्यापासूनचा असलेला दावा हा आता कायम ठेवण्यासाठी कंबर कसलेली आहे आणि त्यामुळेच आज मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन होणार असल्याची माहिती ही राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाकडून देण्यात येते। कॅमेरामन किरण काजळेसह ओंकार कदम, साम टीव्ही न्यूज, सातारा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।